Hello student, I am a Gavle sir, Arud Vidyalay Malsakore. I am for subject mathematics. Let us start. First chapter of math first is a sets. Sets means sancha, samuha, group. Actually, we were started this set chapter before some day, and we were completed practice set 1.1 and also the types of set, but I am again going to start this chapter from starting. Then what is set? You know the flower bouquet, फुलांचा गुच्छ. त्या गुच्छामध्ये अनेक फुलं एकत्र असतात. बंच ऑफ कीज, चाव्यांचा जुडगा आपण म्हणतो. त्यामध्ये 4-5-6 चाव्या एकत्र असतात, म्हणजे तो एक समूह झाला, तो एक ग्रुप झाला. फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा म्हणतो. थव्यामध्ये सुद्धा 10-12, 20, 50 असे पक्षी एकत्र असतात. कलेक्शन ऑफ नंबर्स, संख्यांचा समूह. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, so odd number, even number, prime numbers, all these. There is also a collection of number, तिथे संख्यांचा समूह असतो. So all these types of example are of sets, म्हणजे हे संच आहेत, हे समूह आहेत. So it is a simple. Sets means समूह. कशाचाही असेल तर तो समूह असेल. Now the definition of sets. If we can definitely and clearly decide the objects of a given collection, then that collection is called set. If we can definitely म्हणजे काय, नेमकेपणाने. If we can definitely, जर आपण नेमकेपणाने and clearly म्हणजे अचूकपणे decide the object of a given collection, जर आपण ठरवू शकलो ऑब्जेक्ट म्हणजेच घटक किंवा वस्तू ऑफ अ गिवन कलेक्शन, दिलेल्या समूहामधील जर घटक आपण नेमकेपणाने आणि अचूक ठरवू शकलो, सांगू शकलो, तर त्या समूहाला, तर त्या कलेक्शनला काय म्हणतात, सेट म्हणतात. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिवन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड सेट. जर आपण एखाद्या समूहामधील एखाद्या संख्यांचा समूह असेल किंवा कोणत्या वस्तूंचा समूह असेल, त्या समूहामध्ये जे काही घटक आहे ते जर आपण नेमकेपणाने, डेफिनेटली आणि क्लिअरली, अचूकपणे जर सांगू शकलो की यामध्ये एवढे घटक आहेत, त्यांचे नावं असे आहेत, ते झालं. फॉर एक्झाम्पल, सेट ऑफ डेज ऑफ वीक, आठवड्यातील वारांचा संच. आपल्याला माहितीच आहे 1 ते 7 सोमवार ते काय रविवारपर्यंत असे 7 वार एकूण त्या ठिकाणी असतात. आपल्याला डेफिनेटली प्रत्येक वाराचं नाव माहीत असतं आणि एकूण 7 वार आहे ते आपल्याला माहीत असतं. मीन्स डेज ऑफ वीक इज ऑल्सो अ सेट. फॉर एक्झाम्पल सी, यन इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर. यन हा असा संच आहे नैसर्गिक संख्यांचा. यन हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे. अँड यू नो दॅट द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज स्टार्ट फ्रॉम 1, 1, 2, 3, 4. नेम ऑफ सेट डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. जर आपल्याला एखादा सेट लिहायचा आहे, संच लिहायचा आहे, तर त्याचं जे नाव आहे ते कॅपिटल लेटरने देतात. अँड दॅट कॅपिटल लेटर मे बी कॅपिटल A, B, C, D, etc. Elements, these are called elements. Elements are shown by small letters. And these elements are written in a curly bracket. याला महिरपी कंस म्हणतात. फॉर एक्झाम्पल, सेट ऑफ होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0, 1, 2, 3. सेट ऑफ इंटिजर्स, ॲट सेंटर देर इज 0. पॉझिटिव्ह नंबर्स ... इनफायनाईट. अँड निगेटिव्ह नंबर्स ॲट लेफ्ट हँड साईड -1, -2, -3. इनफायनाईट. सेट ऑफ रॅशनल नंबर, सेट ऑफ रियल नंबर्स. सो दीज आर सेट. Suppose if there is one element A is an element of set C. एक सेट C आहे आणि त्याच्यामध्ये A हा एलिमेंट आहे. then we can write it as
ए बिलॉंग्स टू सी. म्हणजे आपण लिहू शकतो ए हा सी सेटचा इलेमेंट आहे. बिलॉंग्स टू म्हणजे च्या मालकीचा असणे. ए हा स्मॉल ए हा सीच्या मालकीचा आहे. म्हणजे सी या सेटमध्ये ए इलेमेंट येतो. इफ ए इज ॲन इलेमेंट ऑफ सेट सी, सेट सीचा जर ए हा इलेमेंट असेल, सो वी कॅन राईट ए बिलॉंग्स टू सी. अँड इफ ए इज नॉट ॲन इलेमेंट ऑफ सेट सी, इथे चुकून ए झालंय, इथे सी करतो मी. आणि जर ए हा इलेमेंट आहे एक, कोणता एक ए इलेमेंट त्याला ए नाव दिलं, तो जर सी या सेटमध्ये नसेल, देन वी कॅन राईट ए इज नॉट बिलॉंग्स टू सी. असा ई काढायचा, त्याला बिलॉंग्स टू म्हणतात. ई काढून त्यावर तिरपी रेष ओढली म्हणजे नॉट बिलॉंग्स टू, म्हणजे तो इलेमेंट नाही असल्याचा अर्थ होतो. नाऊ नेक्स्ट, मेथड ऑफ रायटिंग सेट्स. संच लिहिण्याच्या पद्धती. फर्स्ट, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. यादी पद्धती, लिस्टिंग मेथड अँड रोस्टर मेथड, और लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. यादी पद्धत म्हणजे यादी करायची. राईट फॉर एक्झाम्पल सी ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. 1 आणि 10 मधील, म्हणजे 1 आणि 10 घ्यायचा नाही. 1 आणि 10 मधील ऑड नंबर म्हणजे विषम अंक. ऑड म्हणजे विषम. मग 1 घ्यायचा नाही म्हटल्यानंतर 2 तर सम येतो, म्हणजे इव्हन आहे तो, मग 3 घ्यावा लागेल. 4 इव्हन आहे, ऑड 5 आहे. 6 त्यानंतर इव्हन आहे, घेऊन चालणार नाही. देन 7 ऑड आहे. देन 8 इव्हन. देन वी कॅन टेक 9 ऑड. 10 आपण घेऊ शकत नाही कारण बिटवीन म्हटलेले आहेत. 1 आणि 10च्या मधले म्हटले आहेत. 1 आणि 10 विचारात घ्यायचं नाही. बिटवीन म्हटलं की ते 2 अंक सोडून द्यायचे, त्याच्यामधले अंक घ्यायचे. So how we can write listing method? How we can write any set by listing or roster method? Write elements in curly bracket. प्रथम काय करायचं, कर्ली ब्रॅकेट काढायचं, त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये इलेमेंट लिहायचे. इच इलेमेंट राईट वन्स. प्रत्येक जो इलेमेंट आहे तो एकदाच घ्यायचा, डबल घ्यायचा नाही. नाही तर मग तुम्ही 3 घ्याल, परत 3 घ्याल, हे चालणार नाही. इच इलेमेंट इज सेपरेटेड बाय कॉमाच. तो कॉमाने सेपरेट करायचा, सेपरेट दाखवायचा तो. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही जर 1 ते 10, 1 आणि 10 मधील अंक तुम्ही आधी 9 घेतला, नंतर 7 घेतला, 3 घेतला, 5 घेतला तरी चालेल. इथे क्रम काय महत्त्वाचा नाही, ऑर्डर म्हणजे क्रम. सो वी कॅन राईट दिस ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10 बाय दिस लिस्टिंग मेथड. हे आपण लिस्टिंग मेथडनी दिलेला प्रश्न आपण लिस्टिंग मेथडने लिहिला. नाऊ सेकंड एक्झाम्पल, राईट अ सेट बाय लिस्टिंग मेथड. यादी पद्धतीने सेट लिहा. सेट ऑफ ओवेल्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश जी भाषा आहे त्या भाषेमधील स्वरांचा संच लिहायचा आहे. स्वर कोणते आहेत, AEIOU. हे तुम्हाला माहीत असेल. मी त्याला काहीतरी नाव देतो, समजा सेटला कॅपिटल M दिलं. सो M इज सेट ऑफ A, E, I, O, U. ओके. सो दिस इज अबाउट अ लिस्टिंग मेथड. नेक्स्ट इज अ रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. रूल मेथड गुणधर्म पद्धती. इट इज ऑल्सो नोन ॲज अ सेट बिल्डर फॉर्म. गुणधर्म पद्धत. हाऊ वी राईट दिस सेट बिल्डर फॉर्म मेथड सेट. डू नॉट राईट इन दिस मेथड, डू नॉट राईट लिस्ट ऑफ इलेमेंट. इथे आपल्याला इलेमेंटची लिस्ट करायची नाही, बट राईट द जनरल इलेमेंट युजिंग व्हेरिएबल्स. इथे आपल्याला इलेमेंट लिहायची नाही, मात्र इलेमेंट ऐवजी आपल्याला एक चल वापरायचे. इट मे बी x, y, स्मॉल p. दॅट व्हेरिएबल शुड बी स्मॉल अँड दिस व्हेरिएबल इज फॉलोड बाय अ व्हर्टिकल लाईन. एक तिरकस अशी रेष, त्याला कोलोन असं म्हणतात. COLON कोलोन. COLON. It is also called as a colon. So we have to take one variable and that variable is followed by a vertical line and write the properties of that variable. आणि त्या व्हेरिएबलचे आपल्याला गुणधर्म लिहायचे आहेत. कसे ते बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, A is the set of all x such that x is belongs to n
and x is greater than 1 and smaller than 10. So how we can read this set of rule method? This set we can read as set A is the set of all x. A is the set of all x such that, या तिरकस लाईनला such that म्हणायचं. A is the set of all x such that x is a natural number between 1 and 10. या प्रकारे हा सेट जो आहे तो वाचला जातो. And if we try to write this set by listing method, then we can write this set by listing method. A is the set of all x such that x belongs to natural number or x is a natural number between 1 and 10. 1 आणि 10 मधला x हा नॅचरल नंबर आहे. 1 आणि 10 मधला म्हणजे 1 आणि 10 घ्यायचा नाही, म्हणजे परत 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारे हा जो सेट आहे तो लिस्टिंग मेथडने या प्रकारे येईल.